आज कोणत्याही म्हणजे गोष्टीची सुरुवात जी होते ते अंगणवाडीपासूनच होते. अंगणवाडीत जो घडते तो भविष्यात समोर तोच मुलगा घडते. तर आज पायात जर बरोबर नसेल तर तो भविष्यात काय करू शकणार नाही. ही आहे आपल्या उज्ज्वल भविष्याची आशा, जिथे उद्याचे नागरिक घडतात. पण या चिमुकल्यांच्या जगात असा एक अंधार आहे जो त्याच्या शिक्षणावर सावट घेऊन येतोय. शासनाने सुविधा देण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न केवळ देखावा ठरला आहे. दोन्ही लाईट नाही लागत. हाय लागत हाय लागत. बटन? लाईट पहिला हा लागत हे लाईटच सुरू करत. आता हाय बंद झाला तर लाईट नाही. फक्त हा हिरवा लाईट फक्त दिसते. लाईट लागत नाही का? नाही लागत. टीव्ही टीव्ही तर बंदच आहे. टीव्ही म्हणजे ते लोक आले ना लावून दिला त्या दिवशी लागली फक्त, मग दुसऱ्या दिवशी लागलीच नाही. त्याला सुविधा पाहिजे, लाईन पाहिजे, फॅन पाहिजे अंगणवाडी मध्ये, प्यायचं पाणी स्वच्छ पाहिजे आमच्या मुलाला. तिथं टीव्ही वगैरे आहे ना? हा टीव्ही वगैरे आहे. टीव्ही चालू नाही, बंद आहे टीव्ही. काही सुविधा नाही तिथं. का बरं टीव्ही बंद आहे? लाईन नाही तर टीव्ही नाही. लाईन असते तर मुलाला फॅन असते. आमचे मुलं नाही का खांबामध्ये चिर्र होऊन जाते तिथं. फॅन नाही आहे त्या अंगणवाडीला, लाईन नाही आहे, टीव्ही नाही चालू आहे त्या मुलाला. मग उन्हाळ्यामध्ये तर मुलं बसतात तर घरी वापस येतात. हा घरी वापस येतात मुलं. आता ते मुलं बसत नाही त्याच्यावर ना त्याने 12 वाजताच सुट्टी देऊन देतात. 12-1 वाजताच. अंगणवाडीला नळ नाही का? नाही, पाणी कुठून येतात हे? बाहेरून. टीव्ही वगैरे चालू असते काय? बंद असते? नाही, बंदच आहे. डेली बंद आहे. मग तुम्ही मागणी नाही केली का सरपंच साहेबांकडे? लक्ष नाही देत ना. का बरं? माहित नाही आता लक्ष का नाही देत ते एवढं नाही माहित. किती अंगणवाडी इथं? एकच आहे. भर दुपारी जेव्हा मुलांना पंख्याची आणि प्रकाशाची गरज असते तेव्हा हा शासकीय सोलर पॅनल निकामी ठरतो. मुलांचे चेहरे सांगत आहेत की गरिबीचा अर्थ फक्त सुविधा नसणे नाही, तर असूनही त्याचा वापर न करता येणे. जो ग्रामसभेला आम्ही ठराव दिला, ग्रामपंचायत अंगणवाडीतर्फे पण दिला आहे आणि मी स्वतः वैयक्तिक पण मांडलेला आहे की आमच्या गावच्या अंगणवाडीला हा पाहिजे, आमच्या गावच्या अंगणवाडीला तो पाहिजे. इथे लाईट नसल्यामुळे इथे फॅन नाही, टीव्ही आहे परंतु तिचा उपयोग करता येत नाही. सोलर आहे वरती लावलेला पण तो पण चालू नाही. तर मग कशा म्हणजे पद्धतीनं इथे मुलांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. किचन रूमचा दरवाजा पण गेला आहे. त्या दरवाजासाठी 2023ला अर्ज पण दिला होता. अर्ज कुठं कुठं दिला होता? ग्रामपंचायतला. काय म्हणाले ते लोक? त्या लोकांनी दिलाच नाही करून, येऊन सुद्धा पाहिला नाही. पण आता याही वर्षी पण दिला आहे, याही वर्षी सुद्धा येऊन पाहिला नाही. सोलर जेव्हा लावून दिला होता तेव्हा होता, लाईट वगैरे सुरू होते. मग बंद झाला तर तेव्हापासून बंदच आहे. पण मॅडम स्वतः आल्या होत्या ना, त्यानं पाहिला. काय म्हणत मॅडम? मग सांगू म्हणे. आता या गोष्टीला किती दिवस झाले? बरेच दिवस झाले. अजून काय झालं नाही. तर तुमची मागणी काय आता? आता मागणी म्हणजे नळाची मागणी आहे. पाण्याची सोय नाही आहे. म्हणजे असं स्पेशल तुम्हाला नळ नाही का अंगणवाडीला? नाही आहे नळ. नळ नाही आहे म्हणजे आता उन्हाळा दिवस येऊन राहिला आहे. मुलं बाहेर निघते आणि गरमी होते. पंख्याची सोय नाही आहे. पंखे पाहिजे. टीव्ही आहे तर टीव्ही बंद आहे. टीव्ही सुरू राहिली असती तर मुलं टीव्ही पाहायला असती. पाण्याशिवाय जीवन नाही, पण या अंगणवाडीमध्ये स्वच्छ पाणी मिळणे म्हणजे जणू एक संघर्ष आहे. पिण्याचे पाणी असो की हात धुणे, प्रत्येक गरजेसाठी या चिमुकल्यांना तडजोड करावी लागत आहे. नियतीने दिलेला फटका आणि प्रशासनाने केलेले दुर्लक्ष या दोन्हीमुळे अंगणवाडीची अवस्था अधिकच बिकट झालेली आहे. निवेदनं दिली गेली, कागदपत्रे जमा झाली, पण अजूनही अधिकारी या गंभीर प्रश्नाकडे डोळेझाक करीत आहेत. टीव्ही बंद आहे. फॅन वगैरे? फॅन नाही आहे माझ्याकडे. मुलांना शुद्ध पाणी मिळतो का? मग बोरिंगचं आणावं लागते. कशामुळं?
म्हणजे हे प्लेट पडल्यामुळे नाही का, सौर ऊर्जेची प्लेट पडल्यामुळे प्लेट केव्हा पडली होती, किती दिवस झाले? ती म्हणजे आता वादळ वाऱ्यामुळे मे महिन्यामध्ये मग तुम्ही याची सूचना ग्रामपंचायतला किंवा तुमच्या अधिकाऱ्यांनी दिली होती का? दिली ना सर, काय वारंवार म्हणाले? सूचना दिली अधिकाऱ्यांना. म्हणजे सांगितलं होतं मीटिंगमध्ये मॅडमला आणि ग्रामपंचायतला सांगितले. पहिलं ग्रामपंचायतला सांगितले आम्ही, काय म्हणत? करून देतो म्हणाले. तर किती दिवस झाले या गोष्टीला? झाले 7-8 महिने. अजून करून दिलं नाही का? नाही नाही, वैयक्तिक विषय नाही आहे, माझ्या गावाचा विषय आहे आणि मी एक गावामध्ये सामाजिक कार्यकर्ती व्यक्ती आहे. त्याच्यामुळे माझ्या मनातून असं वाटलं की माझ्या गावच्या अंगणवाडीमध्ये सगळ्या सोयी सुविधा राहिल्या पाहिजे आणि माझ्या गावातल्या मुलांचं भविष्य नीटनेटका झाला पाहिजे. या मुलांचे भविष्य केवळ त्यांच्या प्रयत्नावर अवलंबून नाही, तर शासनाने दिलेल्या मूलभूत सुविधांवर आहे. जेव्हा लाईट नसेल, पाणी नसेल, तेव्हा शिक्षण कसे पूर्ण होईल? हा केवळ एका अंगणवाडीचा प्रश्न नाही, ही तर तालुक्यातील शेकडो चिमुकल्यांच्या भविष्याची कहाणी आहे. प्रशासनाने जागे व्हावे, निकामी झालेल्या यंत्रणा दुरुस्त करावी आणि अंगणवाड्यांना खऱ्या अर्थाने ज्ञानमंदिर बनवावे, कारण हे उद्याचे भारत आहे.